विद्यार्थी मित्रांनो, इझी बायोलॉजी मराठी या YouTube चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत लॉज ऑफ सेग्रीगेशन, जो की आहे ग्रिगर जॉन मेंडल यांचा. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या लॉज ऑफ सेग्रीगेशन याला. लॉ ऑफ सेग्रीगेशन काय सांगतोय? ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस allele of a character separate such that every gamete receive only one alleles of one pair. आणि जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं, गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस कोणताही जे गॅमेट आहे पूर्णपणे कोणता एक्सेप्ट होतात, ते मिक्स होत नाही. याला काय होतं पूर्णपणे लॉज ऑफ सेग्रीगेशन. सेग्रीगेट म्हणजे सेपरेट होणे. आता बघा इथे आपण दोन जिनोटाइप घेतले. बघा पहिलं कोणतं? फॉर एक्झाम्पल इथं कॅपिटल टी आहे, इथं स्मॉल टी आहे. ठीक आहे, इथं चेंज करून घेतलं. आता यांच्यात आपण गॅमेट पाडले कोणतं? कॅपिटल टी येणार आहे पूर्णपणे, इथे स्मॉल टी येणार आहे. आता याचा जर आपण एक गॅमेट घेतला, याचा पूर्णपणे आपण एक जर गॅमेट घेतला आणि त्यांचा क्रॉस केलं कशामध्ये? पीरियड स्क्वेअर मध्ये. समजा फॉर एक्झाम्पल हे कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी आहे, हा एक गॅमेट घेतला, कॅपिटल टी स्मॉल टी हा एक गॅमेट घेतला, तर पहिले यांचा क्रॉस होतो कोणता? कॅपिटल टी आहे आपण इथे लिहितो, कॅपिटल टी स्मॉल टी आपण इथे लिहितो. तुम्हाला इथं कळत असेल तर बघा, कॅपिटल टी आपण इथे लिहितो, इथं परत कॅपिटल टी स्मॉल टी आपण इथे लिहितो. परत या दोघांचा क्रॉस करायचं कोणतं? कॅपिटल टी स्मॉल टी इथे लिहिलं आपण आणि स्मॉल टी आपण इथे लिहिलं पूर्णपणे. आपल्याला काय भेटले? एक दोन तीन तीन जण कसे भेटले? टॉल भेटले. टॉल कसे ओळखायचे? ज्यामध्ये तुम्हाला कॅपिटल टी आहे ते काय म्हणायचं? टॉल प्लॅन्ट आहे. आणि ज्यामध्ये स्मॉल टी दोन आहेत त्याला आपण डॉल प्लॅन्ट असं म्हणतो. त्यामुळे आपले हे आयडिया आली कोणतं? लॉज ऑफ सिग्रेट कोणतं? हे पूर्णपणे सेपरेट होतात. हे काय थांबत नाही, हे जोडजोडीमध्ये काही जाऊ शकत नाही. हे काय होतात? पूर्णपणे सेपरेट होतात. मग इथं काय आपल्या लक्षात आलं? आलीस टी कोणता? कॅपिटल टी आणि स्मॉल टी डू नॉट मिक्स ऑर चेंज. मिक्स होत नाही ती. ठीक आहे, कोणता चेंज होत नाही. दे सेग्रिगेट ड्युरिंग द गॅमेट. ते गॅमेट वेळेस काय होतं? पूर्णपणे सेपरेट होतं असं. आता मला सांगा, जर आपण हा गॅमेट घेतला पूर्णपणे कोणता? कॅपिटल टी स्मॉल टी जो आहे, फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी जो आहे, आता हा पण सेपरेट होईल आणि हा पण सेपरेट होईल का नाही? फॉर एक्झाम्पल परत घेऊ आपण कोणता? कॅपिटल टी स्मॉल टी जो आहे, आता हे दोन्ही पण सेपरेट होणार आहे का नाही? कॅपिटल टी परत हे दोन होतील कॅपिटल टी स्मॉल टी, परत हे दोन सेपरेट होतील कोणते? कॅपिटल टी स्मॉल टी, परत कोणते? स्मॉल टी. आता हे दोन्ही पेअर मध्ये आले का? नाही, ते काय 100% सेपरेट होणार आहे. याला सांगतो आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन, म्हणजे सेपरेट होणं कशा वेळेस? गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस हे काय होतं? पूर्णपणे सेपरेट होत असतं ते बघा, गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस. कळेपर्यंत हाच काय लॉज ऑफ सेग्रिगेशन आहे. आता तुम्हाला अजून कोणते लॉ वगैरे पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला एखादा टॉपिक जर हार्ड वाटत असेल बोर्ड दृष्टीने, तरी पण तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करू शकतो. ठीक आहे, तुम्ही जर चॅनल नवीन असाल, बायो गुरुजी म्हटलं 100% तुम्ही बायोला गुरु म्हटलं सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक पण करा.